हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो गाईज, आपण इथे रत्नागिरीला आलो होतो अक्षराच्या लग्नासाठी, हळदीसाठी आणि साखरपुड्यासाठी. सो ते सगळं 8-9 तारखेपर्यंत झालं. त्यानंतर आज 17 तारखे, आम्ही 17 तारखेपर्यंत तिथेच होतो. तिकडे फिरलो, मजा मस्ती घेतली, फ्रेंड्स वगैरे बनवले. तर आज आम्ही चाललो कुडाळला आणि संजित आणि सागर हे दोघंच आपल्यासोबत आहे आज. हे दोघंच आपल्यासोबत येतात आणि बाकी घाग वगैरे आला नाही, घागची एक्झाम होती म्हणून. तर ह्या लोक पहिल्यांदा त्या साईडला येणार, म्हणजे ह्या लोकांना पहिल्यांदा तिकडची नदी, बीच आणि टेम्पल वगैरे बघायला भेटणार आहे. सो या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे आणि ही एक सिरीज म्हणू शकतो तुम्ही, ज्या सिरीजमध्ये आपण खूप बिझनेस करतो. हा ब्लॉग, ही सिरीज खूप आवडेल. तर हीच तुम्हाला ही ब्लॉग आणि ही सिरीज आवडली तर ह्या सिरीजला, ब्लॉगला लाईक, शेअर, कॉमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत कंटिन्यू करा. साईडचा व्ह्यू बघा, ह्या साईडला पण टनल आहे आणि ह्या साईडला पण टनल आहे. 2 टनलच्या मध्ये आहे ही ट्रेन, म्हणजे स्टेशनच मध्ये, विलवडे स्टेशन. आसमान दगडू शकतो तो. हा ना, खाली तिकीट. तिकीट तिकीट काहीच हे ब्रिज बघून आहे ना, लिटरली वर चढणाऱ्याचे एवढे डोळे दुखत असतील ना, त्या विचारामध्ये एवढे ताकद पण नसणार की तो ब्रिज चढेल. बघा ना किती मोठा खेचला, लांब लचक एकदम इथपर्यंत. त्या लोकांना वाटलं असतं डायरेक्ट इकडून पण हा ब्रिज बनवला असतं. इकडून आहे बघा, एक मिनिट तुम्हाला बोटानं दाखवतो. इकडून पण असं डायरेक्ट ब्रिज बनवला असतं, पण त्या लोकांची मस्ती बघा ना. काहीच फोटोशूट चालू झालं आहे, फोटोशूट बरोबर नाही तरी जागा. इथे एवढा वेळ ट्रेन थांबल्याने ट्रेनला सिग्नल लागलं आहे आणि या ब्रिजने पण एकदम भारीच सीन केला आहे. एकदम एवढा लांब खेचत नेला आहे ना ब्रिज. गाईज, आम्ही मगाशी स्टेशनवर असताना कोक घेतला होता. आता तो कोक असा कोमट झाला ना, ब्लॅक टी वाटते, ब्लॅक टी. तर हा बघा, जिमला जातो तरी पण डाईट कोक प्यायचं सोडून असं काहीतरी पितोय बघा. एका दुसरे दिवस चालतं रे. एका दुसरे दिवस लग्नाला गेल्यापासून आपण नुसतं हेच पितोय, डाईट कोक पण घेतला नाही आपण. वर्कआउट होतं इथे. सो गाईज, आता आम्ही इथे नांदगाव स्टेशनवर थांबलो आहे आणि इथे कसं क्रॉसिंग होतं ना, म्हणून आम्ही इथे थांबलो होतो. आणि सागर गेला आहे तिकडे भेल घ्यायला. हा बघा, जेवण आलं आहे घरात ना, तरी पण भेल घ्यायला गेला आहे. हा बघा, आणि हा इथे तावडेला शाहरुख खान आणि काजलवाला सीन रिक्रिएट करायचे. हा बघा, आम्ही इथे खातोय आणि तो तिथे खातोय वेगळा. हे गिनेच ना की माझ्या आजोबांचे. तो गाईज, आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी मित्रांचा इतका चांगला पाहुणचार करण्याचं वाटलं होतं मला. चावी नाही आमच्याकडे आता आणि आम्ही दोघं इथे येऊन बसले. आम्ही सगळे लोक, हे बघा सगळे आम्ही इथे येऊन बसले. आता एक मित्र येतोय माझा इकडून, मग इकडून तो आल्यावर मी जाणार मम्मीच्या गावी, तिकडनं चावी घेणार, मग नंतर ह्यांना घेऊन आतमध्ये जाणार. तोपर्यंत ह्या लोकांना बाहेर बसायचंय. असे घाण वांदे लागले ना, सगळ्या माझ्या लक्षात पण नाही मम्मीला फोन करून सांगायला, कारण सकाळी आमचं पहिले कॅन्सल मध्ये होतं ना. नंतर आता नंतर लेटमध्ये फिक्स झालं. सकाळी आम्हाला पहिलं गणपती पोहायला जायचं होतं, ते कॅन्सल झालं. त्यानंतर आता इकडे यायचं ठरलं. मग आता चांगलाच प्रॉब्लेम झाला आमचा. मित्र बिचारे बसले तिथे थकून, आधीच ट्रेन पण लेट झालेली आणि त्यात परत असा लफडा झाला चावीचा. मी आता चावी घेऊन आलोय आणि मी तिकडे मध्ये काहीच ब्लॉग शूट नाही केलं. एका मित्राला बोलून तिकडे आम्हाला विनाकारण ना तिकडे पेट्रोलला 200 रुपये द्यावे लागले. आता इकडे आलो, इकडे जिप्सीमध्ये. तिथे आता आम्ही चिकन फ्राईड राईस खाणार आहे, म्हणजे घेणार आहे. आणि आज रात्रीसाठी आम्ही खाणार होतो. इथे घरी जाऊन परत कुकर लावणार आणि मिक्स करून खाणार आहे. आणि लिटरली यार, आजच्या दिवसाची सुरुवात, म्हणजे कुडाळला ट्रिपची सुरुवात इतकी वाईट झाली असं वाटलं नव्हतं आम्हाला. तो बोलत होता उद्या कुठेतरी मुर्डेश्वर मंदिरला जायचं म्हणून, रात्रीची ट्रेन वगैरे बघू. तो पण प्लॅन आमचा होईल उद्या. सो गाईज, आम्ही किंमत नाही, एक मिनिट की मला काम कुठं गाईज, आम्हाला आहे ना संचितच्या पप्पांनी
5 दिवसासाठी 500 रुपये दिले होते आणि आम्ही स्टेशनवर आलोय 700 रुपये कुठे गेले तर 200 रुपये येताना 500 रुपये कुठे जेवणा बिवणाला नाही 200 रुपये नाही 200 रुपये आता चावी आणायला गेलो तिकडे 200 रुपये पेट्रोलला गेले 300 रुपये जेवणाला आणि 200 रुपये येताना खाल्ले. म्हणजे गाईज आमची ट्रिप कशी लॉसमध्ये चालली तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला गोवा फिरायचं आहे. गोवा फिरायचं आहे आम्हाला एवढ्या पैशांमध्ये. पहिल्याच दिवशी आम्ही 700 रुपये घालवलेत. मित्रांचा पाहुणचार असं होईल असं वाटलं होतं. मला घेण्यासाठी हे लोक एक भारी गाडी घेऊन आले जिथे AC चालू होता आणि आम्ही बघा कसे गाईज. अरे खाली जांभळं बघ दगडांपेक्षा जांभळं भरलीत. सो गाईज आम्ही एवढा वेळ चाललो आणि फायनली घरी पोचलो. आणि मेन गोष्ट म्हणजे काळोख पडायच्या आधी घरी पोचलो. येता येता आमची जी मजा मस्ती चालू होती ना लिटरली मिस केली आहे सगळ्यांनी. सो गाईज आता आम्ही घरी आलो आहे आणि आमच्यातल्या एक मेंबराने आंघोळ नव्हती केलेली. तो आंघोळ करायला आला इथे आणि आतमध्ये येतं तर आम्हाला 2-3 आंबे भेटलेत. हा बघा ही आमची आंघोळ करायची स्पॉट आहे. तिथे आंघोळ करतात. उद्या थोडंसं साफ करून घेईन परत एकदा प्रॉपर आंघोळ करायला जमेल. आता घरी जाणार आहे. घरी जेवण होतं आम्हाला असं वाटतं की उगाच जेवण आणलं म्हणून. सो गाईज आता आम्ही देवपूजा वगैरे केली आंघोळ वगैरे करून आतमध्ये आलो आणि आता आम्ही ते जेवण बनवतोय म्हणजे सागर बनवतोय आमचा शेफ बनवतोय हॉटेल मॅनेजर ताज चायनीज कॉर्नर. हे बघा चायनीजची चटणी अशी बनवली जाते आणि शेजवान चटणी मस्त बनवली इकडे. थोडीशी शेजवान चटणी यूज करून जास्त बनवली. ते राईस वगैरे आणलाय. खरं सांग ताजमध्ये होता का मला. आणि हा इकडे राईस वगैरे आणि आमच्या इकडे फक्त आम्ही मस्करी चिडवतो की ताज चायनीज कॉर्नर वगैरे पण तो खरोखर ताज हॉटेलमध्ये कामाला होता. आता त्याने सोडलं. आता तो दुसरीकडे जाणार आहे. आता सोडलंय फक्त. आणि ते ताज हॉटेलवाल्यांची हायजीन बघू शकता तुम्ही. ती लोक ॲप्रॉन घालतात. ह्याने घातलेले टी-शर्ट काढून ठेवले. आता आमच्या शेफने इथे जेवण वगैरे बनवलं. हा बघा राईस वगैरे बनवला आहे. हा आम्ही बाहेरून आणलेला आणि हा त्यांनी बनवला आहे स्वतः. आणि ही चटणी वगैरे पण ही त्यांनीच बनवली आहे सगळी. आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि सेम आम्हाला ना बॅचलर्स लाईफसारखी फिलिंग येते इथे. फक्त एवढंच की आहे ना इथे असं स्पीकर वगैरे नाही ना तर गाणे वगैरे थोडंफार ऐकायला जरा कान म्हणजे असं काहीतरी वाजत राहिले असे पण तरी पण मस्ती वगैरे चालू आहे आमची.